आणि नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं। आता त्या नुकसानाची दाहकता पुढे येतेय। अयोध्यानगर भागातील नाल्याला आलेल्या पुरानं साई मंदिर परिसर पाण्याखाली गेला होता आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांच्या घरातील साहित्याचं, धान्याचं आणि कागदपत्रांचं मोठं नुकसान झालंय। याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने अनेकाच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे। सध्या मी कुंभार कुटुंबियाच्या घरी आहे। त्यांच्या घरी हे डॉक्युमेंट जे ओले झाले, हे सगळे डॉक्युमेंटचा जो खर्च बघितला त्यावरनं लक्षात येतं की एका मुलीचं जे आयुष्यभराचं परिश्रम आहे ते कशा प्रकारे या पुराच्या पाण्यामध्ये भिजून गेलेलं आहे। रोशनी कुंभारे ही इंजिनिअरिंग झालेली विद्यार्थिनी आहे, मात्र तिचं इयत्ता पहिली ते इंजिनिअरिंगपर्यंतचे सगळे डॉक्युमेंट्स आहे हे कशा प्रकारे भिजलेले आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। हॉलमध्ये आपण बघितलं की यांची मूळ ओरिजिनल रजिस्ट्री देखील भिजलेली होती, इतर कागदपत्र भिजलेले होते। जे लोक इन्शुरन्सचं काम करतात त्यांचं देखील सगळे कागदपत्र भिजले। मध्ये एकाएक आलेला पुराने बाजूला नाला आहे, त्या नाल्याला पूर आला आणि अगदी या लोकांना 10 मिनिटाचा वेळ मिळाला। 10 मिनिटाच्या वेळेमध्ये जे वस्तू त्यांना वाचवता येईल ते त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र अशा प्रकारे अनेक वस्तू आहेत ज्या पाण्यामध्ये भिजल्या। त्यामध्ये लॅपटॉपचा देखील सहभाग आपल्याला पाहायला मिळाला। रोशनीला विचारूया नेमकं काल काय घडलं होतं। काल सकाळपासूनच भरपूर पाऊस चालू होता। जनरली समोरून नाला असल्यामुळे तिथे नेहमीच पाणी भरलेलं असतं, म्हणून आम्ही समोरच होतो की पाणी घरात यायला नाही पाहिजे, पण नेमकं मागूनही पाणी घरात म्हणजे मागूनही आलं पाणी घरात। आणि तोपर्यंत म्हणजे आमचं लक्ष राहायच्या आधी इथे पाणी इतकं वाढलेलं होतं की सगळं बेडमध्ये, किचनमध्ये सगळीकडे पाणी होतं। आणि आम्ही काही डॉक्युमेंट्स काढायचं किंवा काही घराचं काही करायच्या आधीच पूर्ण घर पाण्याने भरलेलं होतं। आमचे सगळे जेवढे व्हॅल्युएबल्स आहे, डॉक्युमेंट्स आहे, सगळे पाण्यात नष्ट झालेले आहेत। पूर्ण डिग्री मार्कशीट दिसत आहे, सगळं माझं सर्व्हिस रेकॉर्डही त्याच्यामध्ये ओलं झालेलं आहे। तुम्ही काय करता? मी गव्हर्नमेंट जॉब करते। कुठे? इरिगेशन मध्ये। ज्ञानेश्वर महाजन आहे, हे इन्शुरन्सचं काम करतात। त्यांच्याकडे 2 लॅपटॉप देखील पाण्यामध्ये भिजले आणि इतर कागदपत्र। ज्ञानेश्वरजी, किती नुकसान झालं काय? आज आम्ही तुमच्या घरामध्ये चित्र बघितलं तर सगळत्र ओलं झाल्याचं पाहायला मिळत होतं। साहेब, माझ्या मुलीचं जे लॅपटॉप होतं, माझ्या मुलीचं लॅपटॉप आणि माझं स्वतःचं लॅपटॉप, हे दोन्ही पूर्ण पाण्यामध्ये, पूर्ण पाणी असं वर केलं तर पूर्ण लॅपटॉपमधून पाणी सांडत होतं। आणि त्याच्यानंतर टीव्हीसुद्धा, फ्रीजसुद्धा, वॉशिंग मशीनसुद्धा या सगळ्या पूर्ण अचानक पूर्ण ओल्या झाल्या। आणि फक्त आम्हाला 10 मिनिटाचा वेळ मिळाला। 10 मिनिटामध्ये आम्ही जेवढं सामान आम्हाला वर उचलून ठेवायचं होतं तेवढं आम्ही उचलून ठेवलं, शक्य झालं तेवढं। आणि त्यानंतर आम्ही काही उचलू शकलो नाही तर हे पूर्ण जे माझे डॉक्युमेंट्स म्हणा, माझ्या मुलीचे डॉक्युमेंट्स म्हणा, माझ्या मुलाचे डॉक्युमेंट्स, हे सगळे त्या पाण्याने पूर्ण ओले झाले आणि ते आता वाळवण्याचं काम सुरू आहे। पण आम्ही दिवसभर आणि रात्रभर पूर्ण जागून ते डॉक्युमेंट्स वगैरे पूर्ण हे करून त्याला व्यवस्थित करून आता ते काम आमचं सुरू आहे। काही लोकांच्या घराच्या रजिस्टर देखील ओल्या झालेल्या आहे। काय नाव आहे तुमचं? गुलाबराव कुंभारे। आम्हाला रजिस्ट्री ओली दिसली, ती कालच्या पाण्यात झाली? कालच्या पाण्यात झाली, खूप ओली दिसते। आणि त्याला ते ठेवली होती ड्रॉपमध्ये ठेवली होती, तर आम्ही समोर जे होतो ते समोरचं पाणी नाही आलं पाहिजे म्हणून आम्ही ते वाचवायला गेलो, पण तेवढ्यात मागून पाणी घुसलं, त्याच्यानं सगळं ओलच झालं। सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल सगळं पूर्ण बॅगा एकाएकी तुम्हाला 10 मिनिटात तुम्हाला काही काढायला वेळ मिळाला नाही। इकडे जर तुम्ही आतमध्ये जर बघितलं, म्हणजे आम्ही आता किचनमध्ये होतो, किचनमधनं या बाजूला जर आले ना तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे येते। हे बघा, या सगळ्या वस्तू आहे घरातल्या ज्या भिजलेल्या आहे ते बघा, कागदपत्र, मूळ रजिस्ट्री आपण बघू शकतो की भिजलेली आहे। ते आता पंखा आहे, पंख्याच्या हवेमध्ये वाळवण्याचा प्रयत्न करत आहे। अनेक कागदपत्र आहे, इतर सगळ्या वस्तू आहे, त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल। बघा, बाहेर पण कशा प्रकारे लोकांनी आपल्या घरात भिजलेल्या सगळ्या वस्तू बाहेर काढून आता त्याला वाळवायला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये कपडे असेल, धान्य असेल, इतर सगळं साहित्य असेल, त्यावरनं लक्षात येतं की नागपूरकरांना या पुराचा कसा फटका बसलेला आहे। आणि याला जबाबदार जर काही बघायचं असेल तर बाजूला हा नाला आहे। या नालाच्या सुरक्षा भिंतीसाठी, खोलीकरणासाठी, रुंदीकरणासाठी शासनाने 13 कोटी मंजूर केले होते, मात्र तो निधी वेळेवर खर्च झाला नाही। परत 12 कोटी मंजूर झाला, मात्र त्याचं देखील योग्य पद्धतीने नियोजन झालं नाही। त्यामुळे या नाल्याचं पाणी या संपूर्ण अयोध्यानगरच्या राम मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळत आहे आणि लोकांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच कुठंतरी नागपूर शहरामध्ये विकास कामं होत असताना
त्याचं नीट नियोजन नाही आणि त्या नियोजनाचा फटका अशा प्रकारे सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. ज्यांची आयुष्यभराची जी पुंजी असते, मग ते कागदपत्र असेल, त्यांचं म्हणजे धन असेल किंवा इतरही काही मिळकत असेल, ती कशा प्रकारे या पुराच्या पाण्यामध्ये भिजली, वाहून गेली, ते आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. त्यामुळे या गोष्टी छोट्या दिसत असल्या तरी अनेकांसाठी त्या जीवनावश्यक असतात. त्यांच्या आयुष्यभराची जमापुंजी असते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.